पाचव्या दिवशी आता मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित करण्यात आलंय। सलाईन लावून उपोषण करणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। विधानसभेसाठी महाराष्ट्र पिंजून काढणार असं सुद्धा त्यांच्याकडून म्हणण्यात आलंय। आता दरेकरांना कसा दिसतो हे दाखवतो असं सुद्धा जरांगे म्हणतायत। दरेकरांच्या गणपत पाटील टीकेला आता जरांगेंनी हे उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस होता आणि आजच्या दिवशी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि हे उपोषण त्यांनी स्थगित केलंय। तुला बघून घेतो, तुझा हिशोब चुकता करतो, तुझं रक्त काय। मला वाटतं अशा प्रकारच्या बालबोल त्या ठिकाणच्या गोष्टींनी वक्तव्य त्यांनी करू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे। परवा तर ते मला टीका करताना असंही म्हणाले की काय बिन नद घातलेला नाचा असंच काहीतरी बोलले ना। तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला असं की गणपत पाटील त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटील त्यांचा काय साम्य आहे का बघा। हे बोलले मग मी असं बोलणार नाही कारण महाराष्ट्राची जी संस्कृती नाहीये ते असे बोलले बिननतवाला नाचा म्हणून मी त्याच्या अर्थाने बोलावं असं मला वाटत नाही। लोक असं सुचवतायत तरी मी बोलत नाही आणि बोलणार हे नाही गप्प बसायचे राव। देवेंद्र फडणवीसची पुरी वाता हात गेल्याशिवाय भाजपची काडी लावल्याशिवाय ते गप्प बसायचे नाही। या लाडाला आणि त्या दरेकरला यांना माहित नाही महाराष्ट्रात मराठीशिवाय काही खरं नाही आणि हे जितकं जितकं बोलते तितका तितका मराठा समाज मायाकून व्हायला लागला। हे जाणून बुजून हे लाड्या हे बिगर मिशावाला हे कसलं गाणं दिसतंय ते त्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मध्ये गोल असा छान दिसन ना सुंदर ते सकूग सकूगच दिसन मग ती ते दरेकर हो। आता दरेकर फरेकर सगळे ओठणीला आणतो मी आता त्याचं सरशी नागपूर बी आणतो ओठणीला। मग आता त्याला नाहीच गप्प बसायचं ना त्याच्या सरशी सगळे ओठणीला आणतो मी। थांब म्हणा तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी पुढून तर येतच नाही तू तुला मागूनच घालायला लागतं का वाबी। पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा तू फक्त बघ माझ्या आत तू फक्त माझ्या बघ तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली फडणवीस साहेब हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी हे जे 5-7 जण आहेत ना ही कीड आहे भाजपला लागले।